तर आज आहे वट पौर्णिमा, म्हणून मम्मी, आई, काकी रेडी झाल्या आणि जात आहेत वड पूजनाला। सर्वजणी खूप छान दिसत होत्या। दरवर्षी प्रोजेक्ट वगैरे येऊन वडाच्या आजूबाजूचा एरिया साफ करून जातात। या वर्षी त्यांना काही जमलंच नाही, म्हणून आल्या आल्या पहिले थोडीशी साफसफाई केली। मग आईने मस्त अशी रांगोळी काढायला सुरुवात केली। मम्मी तिकडे पूजेची तयारी करत होती। मम्मी आणि आईने मिळून दिवा पेटवला। आईने मस्त अशी पूजा करून घेतली। वडाला हार लावताना आईचा थोडा स्ट्रगल चालू होता। आता आईची पूजा झाली, आता मम्मी पूजा करायला आली। मम्मीने पण ओटीचं सामान ठेवलं, अगरबत्ती लावली आणि हार लावला। मम्मीची पूजा झाल्यानंतर काकीने पूजा केली। सर्वांची पूजा झाल्यानंतर मम्मीने आरती केली। वारा इतका होता की पंती सारखी सारखी विजत होती, म्हणून आईचा आणि काकीचा इथे स्ट्रगल चालू आहे। आता वडाला धागे बांधून 7 फेरे घ्यायला सुरुवात केली। तसं बऱ्याच जणांना माहितीये वडाची पूजा का करतात, पण तरी सांगते। तर लग्न झालेल्या स्त्रिया हा उपवास तर आपल्या नवऱ्याला